नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कानगावकस कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा जो सेशन आपण तयार केला आहे, हा सेशन नीट 2025 एक्झाम करीता आहे. कालच NTA एक नोटिफिकेशन जाहीर केलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, की यावर्षीचा नीट 2025चा ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेस विद्यार्थी फिल करणार, त्यावेळेस त्याच्याकडे त्याचा अपार आयडी असणं गरजेचं आहे. आता अपार आयडी म्हणजे नेमकं काय? अपार आयडी म्हणजे होतो ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. हे तुमच्या आधार कार्डशी रिलेटेड आहे. जे विद्यार्थी यावर्षी 12वीला आहेत कॉलेजमध्ये, त्यांच्या कॉलेजेसकडून त्यांचं अपार आयडी रजिस्ट्रेशन करून घेण्यात आलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी हे केलं नसेल, त्याने लवकरात लवकर हे करून घ्यावे. बिकॉज यावेळेस नीटचे फॉर्म भरताना नीटचे फॉर्म आता येत्या 2-3 दिवसात चालू होऊन जाणार. तर नीटचे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना भरते वेळेस त्यांना अपार आयडी हा मस्ट ठेवला जाणार आहे. मग अपार आयडी मस्ट का बरं केला गेला? त्याच्या मागे कारण पण आहे. मागच्या वर्षी नीटच्या परीक्षेत बरेचसे घोळ झालेत. ट्रान्सपरन्सी नव्हती किंवा फेक विद्यार्थी, रिझल्ट ह्या बऱ्याचशा अडचणी आल्या. तर NTAने यावेळेस डिसाईड केलं आहे, की या अडचणी परत यायला नको म्हणून एक्झाम हे पारदर्शक पद्धतीने ट्रान्सपरन्सीने व्हायला हवी आणि त्यासाठी युनिक आयडी म्हणजे तुमचा आधार हा बेस्ट सोर्स आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अजूनपर्यंत अपडेट नसेल, त्यांनी आधार कार्ड पण आपलं अपडेट करून घ्यायचं. म्हणजे आधार कार्डवर त्यांचं नावाचं स्पेलिंग हे 10वीच्या मार्कशीट प्रमाणेच असायला पाहिजे. त्याची डेट ऑफ बर्थ ही पण. ज्या विद्यार्थ्यांनी JEEचा फॉर्म भरला त्यांना माहिती आहे कशा अडचणी जातात. तर ह्या 2 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं काही विद्यार्थी असे आहेत ज्यांच्या आधार कार्डवर अजूनही त्यांचा लहानपणीचाच फोटो आहे. तर त्यांनी फोटो पण अपडेट करून घ्या. कारण की यावेळेस एक्झाम सेंटरमध्ये, नीटच्या एक्झाम सेंटरमध्ये फेशियल रिकॉग्नायझेशननी एंट्री देणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाचायला हवा. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे अपडेट करून घ्या. नीटचे फॉर्म चालू होताच तुम्हाला परत नोटिफाय केला जाणार आणि अशीच जर तुम्हाला नीट परीक्षे किंवा वेगळ्या-वेगळ्या एंट्रन्स परीक्षेबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा, तुम्हाला काही अडचण असेल, लाईक करा आणि जेवढं होऊ शकत असेल, तेवढं शेअर करा. म्हणजे तुमच्यासारख्याच गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती मिळत राहील. धन्यवाद.